नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत अतिशय सिनियर व्यक्तिमत्व आर्किटेक्ट रवींद्र बेलफाटक सर. त्यांच्याबद्दल फक्त दोनच वाक्य मला फार महत्वाची वाटतात. एक म्हणजे 45 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि आजवर हजारो प्रोजेक्ट्सचा पाठीशी अनुभव. त्यांनी मगाशी आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं की 70 पेक्षा जास्त ज्युनियर्सला या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, आर्किटेक्ट येतात, त्या सगळ्यांना शिकवले म्हणण्यापेक्षा त्यातला सर्वच्या सर्व मुलं ही आज स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत, स्वतःची कन्सल्टन्सी करतात आणि अतिशय यशस्वीपणे त्यांची कारकीर्द चालू आहे. आणखीन एक मला या सगळ्या लोकांची भेटताना असं वाटतं की आपण व्यावसायिकदृष्ट्या किती प्रगत झालो यापेक्षा आपण समाजाचं जे देणं होतं ते आपण पुन्हा किती दिलं, त्या अर्थानं सर सामाजिक क्षेत्रात सुद्धा फार मोठी जबाबदारी आणि काम करतात. या सगळ्याबद्दल त्यांच्याशी मी आज बोलणार आहे. जेव्हा इतका अनुभवी माणूस आज सोबत असतो, सगळ्यात महत्वाचं त्यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सुद्धा प्राप्त आहे. त्या या सगळ्या त्यांच्या आजवरच्या कार्याबद्दल, अनुभवाबद्दल सर आज आम्ही बोलणार आहोत. बिल्ड आयकॉन सर हा प्लॅटफॉर्मच आयकॉन स्टीलचा असा आहे ज्यामध्ये आपल्यासारख्या अनुभवी असेल, नामांकित प्रतिथयश इंजिनियर आर्किटेक्ट बरोबर आम्ही चर्चा करतोय. त्या निमित्तानं या क्षेत्रातल्या काही सकारात्मक गोष्टी आपल्या या चर्चेतून बाहेर निघाव्यात. जे येणारे तरुण इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यासाठी त्या मार्गदर्शक ठराव्यात. हा फक्त या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण थेट गप्पांना सुरुवात करायची, पण मला तुमची सुरुवात अशी हवी आहे की तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर कॉलेज जिथून तुम्ही आर्किटेक्ट केलं, आणि त्या काळी आर्किटेक्ट व्हावं ही प्रेरणा स्त्रोत किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळं आपल्याला असं वाटलं की मलाही आर्किटेक्ट बनायचंय? काय सांगाल? खरंय. त्यातलं असं आहे की माझं शालेय शिक्षण धुळ्यातलंच आहे, माझा जन्म धुळ्यातला आहे. त्यावेळी इंग्लिश मीडियमच्या स्कूल्स नव्हत्या, म्हणजे तर सगळेजण मराठी मीडियम मध्ये. पण ते माझं स्वतःचंही मत असं की शिक्षण हे प्राथमिक शिक्षण हे मराठीतच झालं पाहिजे, मातृभाषेत झालं पाहिजे. बरोबर. तेव्हा 11वी SSC होती आणि 11वी SSC झाल्यानंतर मी कॉलेजची 2 वर्ष केली सायन्सला. अच्छा. तेव्हा इंजिनियर व्हायचं असं स्वप्न होतं. अच्छा. आणि कारण आर्किटेक्ट हा शब्दच ऐकलेला नव्हता. आणि आम्ही ज्या भागात राहतो त्या ठिकाणी तर आर्किटेक्ट म्हणून कोणाला असं घर कोण बांधतं, इंजिनियर बांधतो अशा अर्थानेच होतो. बरोबर. माझी बहीण आणि माझी मेहुणे मुंबईला होते. अच्छा. मेहुण्यांचं म्हणणं असं पडलं, त्यांचं म्हणणं असं होतं की माझं ड्रॉइंग चांगलं आहे, तेव्हा तुम्ही असं करा, आर्किटेक्चरला ऍडमिशन घेऊ आपण. तर त्यावेळी JJ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर सगळ्यांना माहितीच होतं, म्हणजे बरोबर. पण उशीर झाला होता. त्यांनी मला मग ते आम्ही बांद्रा स्कूल ऑफ आर्किटेक्चरला, बांद्रा स्कूल ऑफ आर्ट म्हणायची त्याला, तर त्याला ऍडमिशन घेतली मी. बरोबर. आणि तेव्हा तो 5 वर्षाचा कोर्स होता आणि 1 वर्ष प्रोफेशनल प्रॅक्टिस साठीचं 6वं वर्ष असायचं. अच्छा. मग ते 6व्या वर्षाला ती परीक्षा दिली की मग तुम्ही आर्किटेक्ट व्हायचं. पण कॉलेज 5 वर्षाचं होतं. तसं म्हटलं तर माझं 74ला एज्युकेशन संपलं आणि 75ला प्रोफेशनल प्रॅक्टिसची एक्झाम झाली, 1 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर. बरोबर. आणि मग मी 5वी वर्ष माझ्या कॉलेजला फर्स्ट आलो, म्हणून मला कॉलेजने गोल्ड मेडलही दिलं. क्या बात. आणि मग मी प्रॅक्टिस करायची ठरवली. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तू त्यावेळी या तत्कालीन सरकारने आणीबाणी देशात लागू केली 75 ते 77. तर मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी नोकरी जी लागली ती सोडली आणि 2 वर्ष पूर्ण वेळ काम केलं. काही महिने जेलमध्ये होतो आणि बाकी अंडरग्राऊंड होतो. बरोबर. आणि 77ला मग ते सरकार पडलं, नवीन जनता पार्टीचं सरकार आलं, सगळंच बदललं. बरोबर. मग पुन्हा अनुभवासाठी 1 वर्ष सर्व्हिस केली आर्किटेक्टकडे. आणि मग ठरवलं की आपल्याला प्रॅक्टिस करायची ती धुळ्यालाच करायची. तेव्हा धुळ्याला आर्किटेक्ट असं कोणी नव्हतं. अच्छा. पण इंजिनियर्स होते. बरोबर. तेही थोडे होते, निवडक होते, 7-8 जण होते. त्यामुळे लोकांना मला आर्किटेक्ट काही म्हणत नसत कोणी. एक तर फार म्हणाले तर आर्किटेक्चर म्हणायचे किंवा आर्टिकेट म्हणायचे किंवा ते इंजिनियर म्हणायचे, असा विषय होता. त्यामुळे सगळ्याच गोष्टीचा
तेव्हा जरा आनंद उल्हास वेगळा. एक गोष्टीचा थोडक्यात मला असं की पायोनियर टाईप सगळ्या गोष्टी क्या बात आहे. अगोदर झगडत लोकांना सांगावं लागलं, करावं लागलं. बरोबर. सुदैवाने यश मिळत गेलं, काय अडचण आली नाही. बरोबर. मी राजकारणात तर नाही कधीच, परंतु मी संघाचा कार्यकर्ता असूनही त्यावेळी या भागातलं सगळं काँग्रेसचं प्राबल्य असताना सगळ्या काँग्रेसवाल्यांनी पुढाऱ्यांनी मलाच कामं दिली. वा, हे वेगळं. त्याच्यामुळे मला कामं कधी असा प्रश्न आला नाही. बरोबर. मग हळूहळू लोकांना पुष्कळ गोष्टी मला इन्सिस्ट करून सांगाव्या लागायच्या. बरोबर. किंवा लोड बेरिंगची कामं जरा अधिक पद्धतीची होती, आरसीसी कमी होती. आता जसं लोड बेरिंगचं काम क्वचितच असतं, आरसीसीच असतं, तसं नव्हतं फारसं. बरोबर. परंतु एक 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 काम करता करता खूप कामं केली म्हणजे जवळजवळ इतक्या दिवसात 2000हून अधिक कामं केली. बापरे. आणि समाजाचं देणं लागतो या हेतूने असं ठरवलं होतं की प्रत्येक 5वं काम हे ऑनरही करायचं. अच्छा. हा, तर साधारणतः मी आतापर्यंत 400हून जास्ती ऑनररी कामं केली. त्यात 300हून अधिक मंदिर आहेत. वा. ते मंदिर किती मोठाली आहेत, काही करोडची जी मंदिर आहेत, काही लाखांची आहेत, अशी आहेत ज्याचा जाण्याचा खर्चही घ्यायचा नाही. आणि चॅरिटी वर्क म्हणजे दुर्लक्षित काम असं नाही करायचं, त्याच्याकडे लक्ष तेवढंच द्यायचं. अशा पद्धतीने करत आलो तरी काही बिघडलं नाही. पूर्णपणे सुदैवाने सगळ्या संस्कारामुळे इथिकल प्रॅक्टिस केली. इतकी मोठी कामं केली, स्टेडियम बांधली, पुष्कळ पोलीस हाऊसिंगची कामं झाली करोडांची. त्यात कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टरचा चहाही मागायचा नाही असं ठरवलं. त्याची गिफ्ट घ्यायची नाही. इतकं करून सुद्धा माझी आर्थिक स्थिती किंवा माझं सगळं उत्तम आहे. म्हणजे काही असं नाहीये की काही प्रकार करावाच लागतो यशस्वी होण्यासाठी किंवा पैसे कमवण्यासाठी. बरोबर आहे. बापरे. म्हणून मी म्हणलं ना, सुरुवातीला 4 दशकांचा काळ, हा 40-45 वर्षाचा काळ एवढा उलगडायचा तुम्ही त्या काळी. जर त्या काळी ड्रॉइंग आणि ते सगळं कसे सगळं हाताने करा. हाताने. कॉम्प्युटर असा येईल आणि असं स्वप्नात सुद्धा नव्हतं. 4 ड्राफ्ट पण कमीत कमी ऑफिसमध्ये असायचे. बरोबर. पण ड्रॉइंग मध्ये काही चूक झाली किंवा बदलावे लागले तर ते पूर्ण डिस्कार्ड करावं लागायचं. नवीन ट्रेसिंग घ्यायचं, पुन्हा सुरुवात करायची. बापरे. आता या कॉम्प्युटरमुळे त्यामुळे मुलांना खूप सोपं झालंय. आता माझ्याकडे काही वर्षांपासून साधारणतः 20 वर्ष तर सहज झाली असतील. आता ड्रॉइंग बोर्डवरती काही कोणीच काम करत नाही. पण हा तंत्रज्ञानातला बदल सर कसा वाटतो तुम्हाला? इतक्या वर्षाचं तुम्ही आता म्हणला 4 ड्राफ्ट होते, प्रत्येक ड्रॉइंग स्क्रॅच करायचं, पुन्हा पहिल्यापासून सुरू करायचं एक काळ, आणि आता डायरेक्ट या 45 वर्षानंतर असा काळ की तुमच्या समोर तरुण मुलं बसली असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, जे पटापट तुम्हाला पुढचं दाखवतात ऑप्शन करून, आणि तुम्ही म्हणाल तितके वेळा चेंजेस करतात. तर हा तंत्रज्ञानातला बदल तुम्ही स्वतः अनुभवला कसा आणि आत्मसात कसा केला? आत्मसात केला म्हणजे तो स्वीकारणं गरजेचंच होतं. आणि त्यांनी काम फास्ट होतं, सोयीचंही झालंय, खूपच सोयीचं झालंय. बरोबर. आणि आता कोणाला सांगितलं की तू ड्राफ्टिंग करून ड्रॉइंग तयार करतं, कोणी तयारी होणार नाही. बरोबर. त्यामुळे फक्त एवढंच झालं की माझी एवढी मनस्थिती तयार झाली नाही की या नवीन मी स्वतः शिकावं. त्यामुळे मला त्यातलं अगदी जुब्बी येतं. बरोबर. तर मला या सगळ्या तरुण लोकांच्या पाठीमागे बसून सांगावं लागतं की असं कर, तसं कर. बरोबर. मी कॉम्प्युटरवरती काही फारसा करू शकत नाही. बरोबर सर, पण तुमचा अनुभव ते सगळं करून घेऊ शकतो असं मी म्हणेन. तुम्ही स्वतः करू शकत नसला तरी, कारण तुम्ही आता एवढं सांगितलं, इतक्या वास्ट पोर्टफोलिओवर तुम्ही आजपर्यंत काम केलं, इतक्या प्रकारची कामं केली. सो त्या कामांकडे आता हळूहळू आपण वळूया या चर्चेत. त्यातलं दुसरं असं आहे की मगासपासून मी तो काळच आठवतोय, तुम्ही बँड्राला कसं शिकत असाल त्या काळी आर्किटेक्ट, आणि जे मधली ऍडमिशन मिस झाली, मलाच जास्त दुःख झालं, कारण एक चांगला विद्यार्थी जेचा मिस झाला असं मला वाटतंय, की ज्याला इतकी ड्रॉइंगची आणि आवड होती, स्वतः करत होता. तर अकुशल कामगार हा तेव्हापासून एक घटक आहे या इंडस्ट्री मधला, जो आजपर्यंत चालू आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर सुद्धा तो पुन्हा स्किल होऊ शकला नाही किंवा तो शिकू शकला नाही, आणि आजही आपण अकुशल कामगार वापरतोच बांधकामामध्ये. पण ते वापरणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, जर त्यांच्याकडे काही प्रमुख जबाबदारी असेल दिली गेली तर? काय झालंय की आपल्याकडचा कारागीर किंवा ठेकेदार जो निर्माण झाला, लेबर ठेकेदार, हा त्या बिगाऱ्यापासूनच तयार झाला, अकुशल कामगारापासूनच तयार झाला. बरोबर. तो त्यांच्या हाताखाली काम करून करून शिकायचा आणि नंतर स्वतः कारागीर व्हायचा. त्याच्यात हिंमत असली किंवा काही जिद्द असली तर तो स्वतः ठेकेदारी व्हायचा. बरोबर.
आतापर्यंत अशी अनेक लोक ठेकेदार झालेत, मी माझ्या डोळ्यासमोर बघितलेले आहे. पण काहींमध्ये ते गट्सच नसतात किंवा जमतच नाही, तर ते अनस्किल्ड राहतात. त्याला इलाज नाही. परंतु आता सध्या रोजगार खूपच वाढल्यामुळे बरोबर साधारणतः सगळ्यांची स्थिती जरा बरी आहे. आता ज्याला तुम्ही अकुशल कामगार म्हणतात किंवा इकडे लोकल भाषेत बिगारी म्हणतो, त्याला सुद्धा साधारणतः 400 रुपये रोज आहे. कारागिराला 600 रुपये 700 रुपये त्याच्या योग्यतेप्रमाणे रोज आहे. बरोबर. आणि काही कारागीर टाईल्स लावणारे वगैरे अमुक ते 1000पेक्षा जास्त रोज घेणारे आहेत. त्याच्यामुळे तशा अर्थाने स्थिती बरी झाली आहे. मी अगदी सुरुवातीला जेव्हा बघायचो 46-47 वर्षापूर्वी, बरोबर अगदी, त्यावेळी कारागीर डबा जो घेऊन यायचा त्याचा दुपारचा टिफिन, तो म्हणजे एका कापडात बांधलेली भाकरी आणि त्याच्यावर ठेचा, त्याच्यावर तेल सुद्धा नाही. बापरे. हा. आणि आता मी बघितलं की सगळे 3 फुटाचा डबा घेऊन येतात. स्टीलचा डबा असतो, त्यात भाजी आमटी सगळं व्यवस्थित असतं. तो संध्याकाळी घरी जाताना मुलांसाठी काही खाऊ घेऊन जातो. आता सगळ्यांकडेच मोटरसायकल आली नाही, तर तेव्हा भाड्याच्या सायकली घेऊन यायची. बरोबर. आता तुम्हाला कल्पना असेल, त्यावेळी प्रत्येक कुंठावरती भाड्याच्या सायकली मिळायच्या, तासावर मिळायच्या सायकली. बरोबर, दिवसावर मिळायच्या. बरोबर. आणि सर आता मोबाईल आले असतील त्या सगळ्या लेबरकडे. हा, मला सुरुवातीला सांगावं लागायचं सगळ्या ठेकेदारांना की तुम्ही फोन घ्या. मोबाईल नव्हता त्यावेळी. आणि तुम्ही जर फोन घेतला नाही या मार्च पर्यंत, तर तुम्हाला मी काम देणार नाही. मग मार्चचं पुढे जून करायचं, असं करून. पण त्यावेळी सगळ्यांकडे फोन आला, त्यामुळे घरी त्यांच्याशी काही त्यांना कॉन्टॅक्ट द्यायला लागला. मोबाईलचं कोणाला सांगावं लागलं नाही. मोबाईल घेतले आणि सगळ्यांनी वापरले. पण आता अगदी प्रत्येक व्यक्तिगणिक मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे. म्हणजे स्मार्टफोन आहे, व्यक्ती स्मार्ट आहे की नाही माहिती, पण फोन स्मार्ट आहेत आता सगळ्यांकडे. दुसरं सर, या इतक्या वर्षांच्या ट्रान्झिशन मध्ये तुम्ही पहिलं, मला असं डोळ्यासमोर येते की पहिला जो प्रोजेक्ट केला असेल घराचा रेसिडेन्शियल किंवा, तो काही हजारात तो पूर्ण केला असेल, आणि आज तो काही लाख कोटींपर्यंत पोहोचला. एवढं रुपयाचं अर्थात मूल्य बदललं काळानुसार, पण त्या माणसाची जी मानसिकता होती बजेटची, की माझं घर जरा बजेटमध्ये करून द्या, ही मानसिकता तेव्हाही असेल आणि आजही आहे. तर मग अशा वेळेला तुम्ही ती कसरत कशी करता की तुम्हाला क्वालिटी किंवा चांगलं उत्कृष्ट बांधकामही करायचं असतं आणि इकडे त्याचं बजेटही सांभाळायचं असतं? नाही, त्याला मुळात पहिला असं की त्याच्या रिक्वायरमेंट जाणून घेतल्या. बरोबर. की त्याला अंदाज नसतो खर्चाचा. तर त्याला थोडासा खर्चाचा अंदाज देताना विनाकारण आपलं काम टिकावं वगैरे म्हणून खोटा अंदाज देण्यापेक्षा खरा द्यायचा, की इतका खर्च येईलच बाबा तुला स्वतः केलं तर. बरोबर. आणि या खर्च करताना जो काय म्हणतात त्याला, जो क्षेत्रफळचं जे एरिया आहे बांधकामाचं, त्या याची आपण प्रोव्हिजन करून ठेवू पुढच्या रूमची. हवं तर प्लीन करून ठेवू आणि बांधताना मात्र एवढंच बांधू. अच्छा. की जेणेकरून तुझ्या बजेटमध्ये होईल असं प्रयत्न करायचा. बरोबर. खर्चाचा विषय जर केला तर असं आहे की 80 सालापर्यंत 1980 सालापर्यंत साधारणतः 50 रुपये चौरस फुटात घर होत असे. बापरे. आणि आता जर आजच्या या तारखेला जर बघितलं तर 1500 रुपये कमीत कमी घर बांधायला लागतात. हे आपण खाजगी काम करतो तेव्हा. गव्हर्नमेंटच्या कामात तर आणखी मग तो जीएसटी अमुक तर मग खूप वाढतो, 2000च्या वरती जातो. अगदी बरोबर. तर थोडक्यात असे की बांधकामाची किमती 50 पासून 1500 इतक्या म्हणजे 30 पट वाढल्या. आणि त्या तुलनेत इतर महागाई जी आहे जीवनावश्यक वस्तूंची, म्हणजे किराणा आहे, तेल तूप आहे, दूध आहे, किंवा अगदी भाजीपाला, काही सगळं, कपडे सगळं, त्याच्या किमती साधारणतः 7 ते 8 पट किंवा 9 पट वाढल्या. अच्छा. आणि बांधकामाच्या किमती पण जवळजवळ बांधकामाच्या किमती डबल वाढल्या. त्यामुळे आर्किटेक्ट इंजिनियर्सना जी फी मिळायची ती पूर्वीच्या महागाईच्या तुलनेत डबल मिळायला लागली. त्यामुळे सगळ्या आर्किटेक्ट इंजिनियरचे दिवस आता चांगले आहेत. मग सर, याच्यातनं मला आणखीन एक गंमत अशी विचारायची, जरी थोडी खाजगी असली तरी, पहिला जो प्रोजेक्ट केला असेल तेव्हा कन्सल्टन्सी फी किती मिळाली असेल, असं काही आठवतंय का? एक आठवतं ना, एकाही 2-3 गाव पहिल्यांदा सुरू झाली. त्यातलं एक होतं हाऊसिंग सोसायटी. बरं. साधारणतः एक 800-850 स्क्वेअर फूटचं एक युनिट घर बंगल्यासारखं, म्हणजे असे 23 घरं मिळून बांधायचे होते. असा पहिला प्रकल्प मिळाला तुम्हाला? क्या बात.
तर त्याची कन्सल्टिंग फी मला फक्त एकंदर 15,000 मिळाली. अच्छा. आणि त्याच वेळी एक चांगलं हॉटेलचं काम गोदराज म्हणून सुरू झालं. तर ते मला मिळालं. तर विशेष आहे त्या मालकाचं कौतुक, एका नवीन आर्किटेक्टला काम द्यायचं. तर त्या काळात त्याला 24 लाख रुपये लागले, ज्यावेळी 50-60 रुपये स्क्वेअर फूटचा खर्च होता. अर्थात ते लक्झरियस होतं, म्हणजे त्याला त्याचं फ्लोरिंग मार्बलचं वगैरे असं. तर 100 रुपयाचं धरू समजा, तरी सुद्धा 24 लाख म्हणजे त्यावेळी मोठी अमाऊंट होती. बरोबर आहे. हा किल्ला पहिला प्रोजेक्ट होता. दुसरा, आता तुम्ही पुन्हा त्याच्यावर एवढ्या वर्षाचा कालखंड पुन्हा डोळ्यासमोर न आणायचं तेव्हा, तर एक चांगलं बांधकाम होण्यासाठी आताच्या याला जशी तंत्रज्ञानाची मदत होतीये किंवा आपण म्हणालो तसं, तर चांगल्या अशा काही महत्वाच्या टिप्स सांगू शकाल का, की या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत जनरली, की हे जर चांगलं उत्तम टिकाऊ बांधकाम आजच्या तारखेला जर करायचं असेल कुणाला, तर या गोष्टी मात्र महत्वाच्या आहेत, की त्या गोष्टी स्किप करून नाही चालणार, त्याला शॉर्टकट नसतो काही, असं काही? हो, माझं स्वतःचं मत आहे की मटेरियल जेवढं सगळं आहे ते ISI स्टँडर्डच वापरायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मी नाव घेत नाही सिमेंट कंपन्यांची, पण मधल्या काळात फार सुळसुळाट झाला होता मिनी प्लांट्सचा सिमेंटचा. बरोबर. आणि मग ते सिमेंट एखादा लॉट चांगला निघायचा, एखादा लॉट सेटिंगला याला त्याला गडबडीचा असायचा. तेच स्टीलच्या बाबतीत व्हायचं, की काही स्टीलचे मॅन्युफॅक्चरर असे होते की ते भंगार स्टील जे मिळतं त्यातून बनवणारे होते. आता स्टँडर्ड कंपनीचं स्टील घ्यावं, की जेणेकरून, कारण हा प्रमुख घटक आहे. 40% खर्च हा सिमेंट स्टीलचा बांधकामात होतो. बरोबर. त्याच्यामुळे ते एक महत्वाचं आहे. RCC स्ट्रक्चर असल्यामुळे ब्रिक्सना फार महत्व नाहीये, पण दुसरं काम चांगलं व्हावं म्हणून ब्रिक्स चांगल्या मिळायला पाहिजे. बरोबर. जसं आमच्याकडे जळगाव जिल्ह्यातल्या पालडीची वीट चांगली समजली जाते. थोडी महाग पडते, पण तरी सुद्धा चांगली पडते. बरोबर आहे. दुसरं, तुम्ही इतक्या वर्षांमध्ये शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अनेक कामं केली आहेत, तर त्याचा काही अनुभव किंवा कुठल्या प्रकारची कामं तेव्हा केली, आता केली, असं काही सांगता येतील का? काही महत्वाची नावं केली आहेत. आता उदाहरणार्थ असं की डेप्युटी कलेक्टरसाठी 5 बंगले बांधायचे होते. अच्छा. ही गोष्ट 1987. तर तेव्हा ते कलेक्टर होते बोरवणकर म्हणून, तरुण माणूस होता. त्यांनी मला सांगितलं, रवी तुम्ही आर्किटेक्ट म्हणून नाही, तुम्हीच काम करायचं. म्हटलं मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम कधी करत नाही. ते मला माहित नाही, म्हणाले तुम्हीच करायचं. तर मग मी मिसेस बेलपाठक, माझ्या वाईफला मी कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी आर्किटेक्ट म्हणून काम केलं. तर 11.5 लाखात 2 बेडरूम, हॉल, किचन, डायनिंग वगैरे असे असलेले बंगले, 5 बंगले 11.5 लाखात झाले. बापरे. मी कॉन्ट्रॅक्टर, मी पहिले एकमेव काम कॉन्ट्रॅक्टर म्हणून पुढे केलं नाही, पण हे केलं जे कायमचा तो लँडमार्क असा तयार झाला. तरी सुद्धा त्यात मला 2 लाख रुपये प्रॉफिट राहिला त्यावेळेची गोष्ट आहे. बरोबर. आणि माझ्याकडनं कुठल्याही महसूल खातं, तुम्हाला माहिती काय पद्धतीचं असतं, माझ्याकडनं कोणी 1 रुपयाही मागितला आणि मी दिलाही नसता. बरोबर. पण अजिबात लागले नाही मला आतापर्यंत कुठेच पैसे द्यावे लागले. तुम्ही सुरुवातीलाच ते क्लिअर केलं की आता म्युन्सिपाल्टीचं कॉर्पोरेशन कडनं प्लॅन मंजूर करताना समजा काही लागले, तर मी मालकाला सांगतो तू कर आणि तूच भेट आणि तूच काय करायचं कर. बरोबर. तर ते तिथल्या ऑफिसरही मला कधी सांगायला येत. बरोबर. तेवढा धाक आहे. इतक्या वर्षांचा हा कालखंड आहे. तुम्ही म्हणाल तसं 2000 पेक्षा जास्त प्रोजेक्टवर तुम्ही काम केले. तर येणाऱ्या भविष्यात इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्ट या फील्डचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? चांगलंच आहे, उज्ज्वल आहे. अतिशय काम केलं पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. इथली पद्धत अशी आहे की सुपरविजन हा फार महत्वाचा घटक आहे. बरोबर. म्हणजे मोठ्या शहरांमध्ये एकदा प्लॅन्स दिले, एकदा RCC ड्रॉइंग दिलं, एकदा सगळे वर्किंग ड्रॉइंग्स दिले, की साईट व्हिजिट फारशा नसतात, म्हणजे ऑकेजनली असतात. इथे कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी तुम्ही साईट व्हिजिट केली पाहिजे. पूर्ण कंट्रोल असला पाहिजे. काम चांगलं होतं. मी नेहमी सांगतो की आर्किटेक्चर फील्ड म्हणजे जे इंजिनियर आर्किटेक्चर वर्क करतात ते आर्किटेक्टच एक प्रकारचे. तर आर्किटेक्चर फील्ड मध्ये फारसं काही लागत नाही, मॅथमॅटिक्स लागत नाही. एकदा तुम्ही काम सुरू करला की सायन्स लागत नाही, काहीच लागत. मग लागतं काय? कॉमन सेन्स
वा, आणि लॉजिक. क्या बात आहे. या दोन गोष्टी तुमच्याकडे जर व्यवस्थित असतील, हम्म, आणि तिसरी गोष्ट आहे त्याला भाव म्हणतात. आता हा भाव याला इंग्रजी शब्द नाहीये. बरोबर. तुमचा भाव असं म्हणतो आपण की तुमचा भाव कसा आहे, तुम्ही हो, त्या भावना एकदम- त्या वास्तूच्या मालकाच्या भूमिकेत जाऊन तुम्ही बरोबर आहे. त्याचं सगळ्यात चांगलं कसं होईल, आपण जे करतोय त्यातून बरोबर. त्याचं कल्याण कसं होईल असा विचार केला पाहिजे. ह्युमन टच. प्रसंगी त्याला त्या मालकाला आपण फार आग्रही असल्यासारखं वाटलं तरी चालेल, परंतु त्याच्या कल्याणासाठी चांगलंच असंच केलं पाहिजे. बरोबर. त्याचा लॉंग टर्म मध्ये इफेक्ट होतो. हो, आता तुम्ही सांगितलं तुमच्या बरोबर ज्युनियर्स आता जी मुलं काम करतायत, ज्यांना तुम्ही शिकवताय, तुम्ही म्हणालात की त्यातले स्वतः आता इंडिव्हिज्युअल अनेकांनी व्यवसाय स्वतःचे कन्सल्टन्सी सुरू केले, ते यशस्वी झाले. तर मग त्यांना तुम्ही असा कुठला मंत्र दिलात, किंवा आता जे नवीन पासआउट मुलं होत आहेत त्यांना एक असा मंत्र द्यायचा झाला तर काय तो यशाचा मंत्र सांगाल तुम्ही त्यांना? असं काही हार्डवर्क केलं पाहिजे एवढंच आहे. हो. आणि माझं स्वतःचं मत असं आहे की खूप गैरप्रकार होत असतात. बरोबर. आपण मात्र इथिकलच प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. आणि परमेश्वर असा आहे की तो तुम्ही इथिकल प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला काही कमी पडू देत नाही, असा माझा ठाम दावाही आहे. बरोबर. दुसरं असं की मी माझ्याकडच्या इंजिनियर्स आर्किटेक्ट्स तर नाहीच नाही, परंतु ठेकेदार कारागिरांनी कुठलंही व्यसन करू देत नाही. अरे वा. सिगरेट नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, दारू तर नाहीच नाही. निदान मी आल्यानंतर ते पाकिट लपून ठेवतील. बरोबर. मग माझ्या लक्षात आलं तर मी ते माझ्या लक्षात आलं तर मी ते उचलून पाण्यात फेकून देणं, तंबाखूची पुडी फाडून टाकणं असं करत गेलो. मला वाटलं होतं, पण मला आता तर माझं वय मोठं आहे, परंतु कमी वयाचं तर मला कोणी असं म्हणाले की तुमच्या बापाच्या पैशाने पितो का, मी खातो का वगैरे असं. बरोबर. तर त्यामुळे माझी सगळी जी ऑफिसची एवढे लोक तयार झाले, मी खात्रीने सांगू शकतो ते सगळे निर्व्यसनी आहेत. आणि विशेष म्हणजे ते इथिकल प्रॅक्टिस करतात. दुसरं सर, हा आपण पुन्हा एवढा कालखंड आतापर्यंत बघितला किंवा तुम्ही कामाचा केलेला, तर या सगळ्यामध्ये स्वतःचा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा तुम्हाला जर सांगायचा झाला, ज्यामध्ये तुम्ही मगाशी सांगितलं की प्रत्येक 5वा प्रोजेक्ट हा मी ऑनरी केला, ज्याच्यात एक वेगळा आनंद, पण तरी एखादा व्यावसायिक प्रकल्प आठवते का जो काम करताना एक वेगळं समाधान, आनंद, अभिमान मिळाला की माझ्या हातून हा प्रोजेक्ट पूर्ण झाला, याचा मला एक वेगळा आनंद आहे, पैशापेक्षा जास्त जो असेल तो? तर असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का? इतक्या 2000 प्रकल्पामध्ये मला माहिती आहे फार अवघड आहे असं एक प्रकल्प सांगणं, म्हणजे आईला तुला कुठलं मूल आवडतं आपलं असं सांगण्यासारखं आहे, आणि प्रत्येक निर्मितीच ही तुमची तशी असते. पण तरी एखादा प्रोजेक्ट सांगायचा झाला तर कुठला प्रकल्प सांगाल की ज्याच्यात एक वेगळा आनंद होता, समाधान होतं? तशी ना मोठी यादी होईल, परंतु तरी सुद्धा सांगायचं झालं तर धुळ्याचं स्टेडियम जेव्हा बांधलं तेव्हा इथले जे कलेक्टर होते, असं खूपदा असतं की कामाचा कुठल्याही टीमचा कॅप्टन कसा आहे त्याच्यावरती खूपसं अवलंबून असतं. तर एक अत्यंत उत्साही चांगला कॅप्टन मिळाला, ज्याने कधी त्यातून काय मिळेल असा विचार न करता, आणि सकाळी 6 वाजताही फोन करणार, रात्री 11 वाजताही फोन करणार, असं करू आपण उद्या सकाळी 6 वाजता जाऊ. तर अशा पद्धतीने त्यांनी प्रोत्साहन दिलं, काम केलं, आणि तो स्टेडियमला गव्हर्नमेंटकडनं 4च कोटी मिळायची होती, आणि त्याची जवळजवळ 9.5-10 कोटी त्यावेळी किंमत कमीत कमी होणारच होती. मग नंतर गव्हर्नमेंटने 8 कोटी दिले, आणि मग उरलेले पैसे जे लागले 12 लाख लागले एकंदर. तर तेव्हा एक स्कीम काढली ती गव्हर्नमेंटने की तुमच्या सरकारी जमिनी ज्या असतील तिथे 1/10 एरिया तुम्ही कमर्शियल वापर करून त्यातून पैसा काही तुम्हाला निर्माण करता येतो का बघा. तर त्यात आम्ही इथल्या गरुड मैदानावरती 10% मध्ये, म्हणजे अगदी रोडवरतीच आहे, शॉपिंग, मोठं शॉपिंग केलं. त्याचं ऑप्शन रेग्युलर प्रोफेशनल ऑप्शन केलं, आणि त्यातून जवळजवळ 4 कोटी रुपये आम्हाला एक्स्ट्रा मिळाले, ते त्या स्टेडियमला वापरता आले. बरोबर. आणि एक चांगलं स्टेडियम झालं. त्यावेळेच्या गव्हर्नमेंटचे जे सगळे मंत्री अमुक हे ते बरेच जण येऊन गेले, आणि सगळ्यांनी तोंड भरून कौतुक केलं. अशोकराव चव्हाण तेव्हा नांदेडचे मुख्यमंत्री होते, तर त्यांनी मला बोलून नांदेडचं काम दिलं. नांदेडच्या कामामुळे बिदरचं, म्हैसूरचं काम मिळालं.
नंतर संभाजीनगरचं काम कॉम्पिटिशन मध्ये मला मिळालं, म्हणजे असं ते खूप मोठं बरोबर. स्टेडियम आहे गारखेड्याला. हो. तर असं सगळं काम केलं. हे सर झाले आयकॉनिक प्रोजेक्ट. पुढचा प्रश्न मग त्याच्याबरोबर असा येतो नेहमी की जेव्हा माणूस यशस्वी होतो आपण असं म्हणतो, तर त्याच्या आधी लोक हे विसरतात की त्यानं अनेक अडचणींचा सामना केलेला आहे आणि त्यानंतरच तो यशस्वी झालेला आहे. तर मग असा एखादा अडचणीचा किंवा आव्हानाचा प्रसंग आठवतो का, की ज्यावर तेव्हा आव्हान आलं, अडायला झालं काही वेळासाठी, पुढं काय करायचं कळलं नाही आणि मग कुणाची तरी मदत घेऊन स्वतः पुन्हा थोडासा अभ्यास करून कधी हाताखालच्या माणसांकडनं त्याचं सोल्युशन मिळालं आणि काम पुन्हा सुरू झालं, असा एखादा प्रसंग? होतं ना असं. आता उदाहरणार्थ असं की तुम्ही धुळं जर बघितलं असेल तर फार धुळं 1820 साली कॅप्टन ब्रिग्जने रचना केलेली आहे. तर लागून लागून घर आहेत, 5वी गल्ली, 4थी गल्ली, 6वी गल्ली, 7वी गल्ली, असं सगळा जो आहे ग्राउंड पासून. तर याची भिंत आणि याची भिंत कॉमन आणि मग असं घर आहेत सगळे. ती काम करताना खूप अडचणी येतात, कारण शेजारचं काम जर कच्चं असेल तर ते म्हणजे काळजी घ्यावी लागते. आणि मग मिस्त्री काही वेळा त्याला तेवढं त्या ठेकेदाराला किंवा एवढा त्याचा सेन्स नसतो. एका ठिकाणी असंच झालं की ते शेजारची बिल्डिंग त्याला आरसीसी वाटली, पण त्याने फक्त कॉलम घेतले, ते फुटिंगच नव्हते, काही नव्हते, आणि याने तळघर खोदून ठेवलं. आणि आमच्याकडे पूर्वी पद्धत अशी होती की प्लिंथ मध्ये वाळू भरायची. अच्छा. स्टँड. वाळूचं वैशिष्ट्य असं आहे की वाळू जेव्हा कॉम्पॅक्ट असते तेव्हा तिची लोड बेरिंग कॅपॅसिटी खूप छान असते. ती सुटी झाली तर मात्र ती स्लाइड होते. बरोबर. तर ती ते बंद होती त्यात, आणि मग ते यांनी केल्यानंतर ते खालून सगळी वाळू अशी बाहेर यायला लागली. आणि त्या बिल्डिंग 3 मजली बिल्डिंग, तर काहीही होऊ शकत होतं. बरोबर. तर त्यामुळे मग रात्रभर सगळ्या टीमला बोलून इकडे सिमेंटचं पाणी मार, इकडे आधार दे, इकडे ओतत जा, असं करून करून ते कसंही करून थांबवलं गेलं. किंवा अगदी सुरुवातीला मी सांगतो की अगदी नवीन होतो मी, तर चुना वापरायचा फारसा मला माहित होता. आणि त्या काळात तुम्हाला माहिती असेल बघितलेले आहेत, म्हणजे फक्त ऐकून सुद्धा नाही, असं मला काळातल्या गप्पा मारतोय आपण. तर तेव्हा अंतुले सरकार होतं आणि सिमेंट रेशनिंग मध्ये होतं. सिमेंट मिळायचं नाही. सिमेंटसाठी अर्ज करावा लागायचा की 500 बॅग लागतील. मग दर महिन्याला मिटिंग व्हायची तहसीलदारकडे, आणि मग तहसीलदार त्यातल्या 10 बॅग द्यायचा, 5 बॅग द्यायचा वगैरे असं करायचं. त्यामुळे चुल्यात बांधकाम करायची एक पद्धत सुरू होऊन गेली होती. पुष्कळचं काम चुल्यात, लोड बेरिंगला. तर त्यावेळी एकदा आमच्या ठेकेदाराने, तो फार मोठा नव्हता माझ्यापेक्षा, पण जरा हुशार होता, त्यांनी मग असं ठरवलं की याची जरा थोडीशी इज्जत देऊ. म्हणून मला त्यांनी विचारलं की चुना आता हा आणलेला तर आहे, काही लोक म्हणतात की कालोल्या लगेच वापरावा, काही म्हणतात 8 दिवसांनी वापरावा, काय करू सर? आता मोठा प्रश्न, मला माहित नाही, पण मी काही दोघांपैकी कुठलंही उत्तर दिलं असतं तर ते चुकीचंच होतं. दोन्ही चुकीचे. मग मी त्यांना सांगायचं की मी त्या अण्णासाहेब देशपांडे म्हणून एक त्र्यंबक इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टरची सिनियर माणूस होता, त्यांना विचारतो उद्या सांगतो. त्यांनी काय झालं फक्त की जे ओनर्स सगळे होते, कारण ती सोसायटी होती 7-8-10 जण जे काही असतील, त्यांना लक्षात आलं की याला अज्ञान आहे, याला माहित नाही. पण चुकीचं उत्तर देण्यापेक्षा हे जास्ती परवडलं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं, नंतर अशा पद्धतीचं. दुसरं सर, आता तुम्ही स्वतः आर्किटेक्ट तर आहात उत्तम, कुठल्याही कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट आणि स्टील हे 2 आता महत्वाचे घटक मानले जातात. तर त्यातले स्टील निवडताना, समजा जर निवडायचं झालं, तर तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा काय क्वालिटी चेक बघता, किंवा काय गुणवैशिष्ट्ये त्या स्टीलची असली पाहिजेत एखाद्या चांगल्या स्टीलमध्ये? असं आहे की लॅब टेस्ट वगैरे जे आहेत ना, ते आम्ही पोलीस हाऊसिंगच्या कामाच्या वेळी करायचो. बरोबर. मी इथलं SRBFचा सगळा कॅम्पस, नंदुरबारच्या पोलीसचा सगळा कॅम्पस, इथले 432 क्वार्टर्स वगैरे, हे सगळी कामं, पोलीसची कामं पुष्कळ केली मी. पोलीस हाऊसिंग बोर्ड म्हणून वरळीला, मुंबईला त्याचं स्वतंत्र एक ऑफिस असतं, तर त्यांच्याकडे मात्र सगळ्याच्या लॅब टेस्ट करायला लावायचे. आणि मग इस्पातचं किंवा टाटाचं स्टील वगैरे त्यावेळी ते वापरलं गेलं. बरोबर. परंतु जनरली TMT स्टील असावं, स्टँडर्ड कंपनी असावी, त्याच्या संबंधाने लिटरेचर जे काही असेल ते बघितलं गेलं पाहिजे, असं साधारणतः मी सांगतो. आणि स्टील घेताना काही वेळा काही डीलर्स आहेत असे
की भंगारमधलं स्टील, तुकडे स्टील वापरतात, आणतात. म्हणजे बरोबर आहे. लोकही खर्च कमी व्हावा म्हणून घ्यायचा प्रयत्न करतात. तर त्यावेळी त्यांना सांगायचं की नको, असं करू नका तुम्ही, हवं ते एक खोली कमी बांधू, चांगलं स्टील. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरले का नुकतंच, किंवा कसा होता अनुभव तुमचा? चांगलाच अनुभव आहे. चांगलं स्टील, उत्तम स्टील. दिनेश राठी सरांची कधी भेटीचा योग आलाय किंवा काही बोलणं वगैरे असं झालंय या विषयावरचं, किंवा आयकॉन स्टील बद्दल वगैरे असं? झालं असेल तरी मला आठवणार नाही. बरोबर. ठीक आहे, असू दे. तर माझ्यामध्ये फार हा काळच इतका, म्हणजे मी सांगितलं तसं ब्लॅक अँड व्हाईट पासून HD पर्यंत आपण हा सगळा प्रवास आहे, आणि तो इतक्या मिनिटात खरं तर उलगडणं फार अवघड आहे. म्हणजे स्टील तेव्हा छिनीने तोडावं लागायचं. अच्छा. हो. आणि आता जर लाईट नसतील तर तो थांबून जातो, पण कटर शिवाय करत नाही. बरोबर. सगळ्यात खूपच बदललं. किंवा तुम्ही मगाशी म्हटलं तसं 50 रुपयापासून आता 1500 रुपयाचा एवढा सगळा काळ आहे. त्यामुळे हे होते आर्किटेक्ट रवींद्र बेलपाठक सर. आणि मी म्हटलं तसं या गप्पा खरंच मला सुद्धा खूप मागं घेऊन जाणार आहेत, कारण माझ्या जन्माच्याही आधीच्या काळातल्या काही गप्पा, काही विषय त्यांनी सांगितले. त्याच्यातल्या फार अनेक महत्वाच्या गोष्टी होत्या. त्यातली मला एक फार महत्वाची गोष्ट भाऊक जी वाटली ती म्हणजे, जसं महाराजांनी म्हटलं की मनी नाही भाव ते द्या आणि देवा मला पाव, तसं तुमचा भाव हा मनातला चांगला असला पाहिजे. दगड वाळू विटांनी फक्त एखादं वास्तू निर्मिती होते, पण तुम्हाला एक जर घर बांधायचं असेल, ते त्या जिवंतपणा त्यात आणायचा असेल, तर त्याच्यातल्या भावना ओतणं त्या सगळ्या मटेरियल बरोबर हे फार महत्वाचं असतं. आणि त्यानंतर उत्तम वास्तूची निर्मिती होते, आणि तीच वास्तू तुम्हाला कायम तथास्तू म्हणते, जीवनात तुम्हाला पुढे घेऊन जाते, यशस्वी बनवते. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात. खूप आभार. इतक्या वर्षांचा काळ तुम्ही आमच्या समोर उलगडलात, इतक्या सगळा अनुभव तुम्ही सांगितलात, आणि मी सांगितलं तसं येणाऱ्या इंजिनियर्सना, आर्किटेक्टना हे फार मार्गदर्शक ठरेल, यासाठीचा बिल्ड आयकॉन होता. आजवर मी असं म्हणेन 2000चा टप्पा तुम्ही पार केलेला आहे प्रोजेक्टचा, किंवा त्याहीपेक्षा जास्त केला असेल, आता त्याचं काउंटिंग थांबलं असेल. तर पण येणाऱ्या आगामी काळात असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, आणि देशाची मार्गाने आपल्या सेवा घडावी, हीच आमच्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. माझे आयकॉन स्टीलला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू.